मारा करतोय साहिलला. सुरेख चेंडू साहिलला. त्याच पद्धतीनं ज्या चेंडूला सन्मान दिला गेला पाहिजे तसंच सन्मानित केलंय चेंडूला साहिलनं. पुढचा चेंडू कुणाल पाटील याचा साहिलला. हा 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 काय चेंडू टाकलाय. पूर्णतः बीट झालंय साहिल करकरे. पाणी पाणी थोडासा इंजर्ड झालाय चेंडू. त्या ठिकाणी उचली घेतली चेंडूनं आणि फलंदाजाच्या चेहऱ्यावरती जाऊन आदळलंय. पुढचा चेंडू वा एक तेरी तो एक मेरी. चेंडू अतिशचा साहिल याला 6 धावा तर झालेल्या आहेत. सुरेख चेंडू तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण सूरजच्या माध्यमातून चेंडू अडवलाय. निश्चितच 4 धावा ज्या ठिकाणी गेल्या असत्या तिथे एक धावेवरती समाधान मानावं लागलं. दीक्षित 11 या संघाला. निश्चितच हा जर थ्रो डायरेक्ट हिट असता तर अंशाला बाद करण्यात यश मिळालं असतं सूरजाला. 5वा चेंडू अंश जाधव 4 धावेने धावसंख्या सरसावते पुढे. लॉस ऑफ विकेट. चेंडू येणे बाकी. चेंडू किती धावा घेतल्या जातील. धावसंख्या समसमान 11. निश्चितच साहिल आणि अंशाने जर अशाच पद्धतीने चांगली फटकेबाजी केली तर एक फटका. अनुभवाचा पुरेपूर फायदा यांच्या माध्यमातून. काय किपिंग केली भरत करकरे यांनी. शॉट 1 बाउन्स. या ठिकाणी पंचांचा डिसिजन. किपिंगच्या बाबतीत बोलायचं झालं तर रायगड जिल्ह्याचा 1 नंबर किपर असेल भरत करकरे. सुरेख फटका. इतके जगाच्या क्षेत्ररक्षण स्वतः संघ मालक तेजस पाटील असं आपलं आउटफील्ड खराब असल्या कारणानं या ठिकाणी ह्या 4 धावा गेलेल्या आहेत. युट्यूब लाईव्हला निश्चितच तेजस आपली रील तयार झाली असती. रील्स तयार आहे आणि नक्की सूरज नाराज असेल कारण सूरज मगापासून बोलतोय तेजसदा बॉलिंग तरी दे बॅटिंग तरी दे पण तेजसदा काहीच करत नाही. असो संघाला कुठल्या पद्धतीनं खेळवलं पाहिजे ते संघाचं नेतृत्व बघतो. सुरेख फटका निकितच्या बॅटीतून आलेला. तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण. पाटील ब्रदर्स पाटील. नक्कीच एक युवा खेळाडूंचा भरणा असलेला संघ आणि युवा खेळाडू सुद्धा चांगल्या पद्धतीची फिल्डिंग करत असताना
मला आठवतं ज्यावेळी इंदापूरला तालुका प्रमुख चषक म्हणून होतो, आम्ही सेमीफायनलच्या सामन्याला त्या ठिकाणी पराभूत झालो. त्याचं कारण फक्त भरतची किपिंग नसल्यामुळं. असा किपर नवघर संघाला लाभलाय. नक्कीच, कारण किपर जर क्लोज असेल तर बॅट्समन जाऊ शकत नाही आणि तो बेनिफिट आपल्या संघाला 23. नक्कीच भेटतो. 23 लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा चेंडू विराजाचा बाकी. सुरेख चेंडू, तितकंच सुरेख यष्टीरक्षण भरतच्या माध्यमातून. मला सामना एवढा जवळून आठवतोय, 12 चेंडूमध्ये 24 धावा आम्ही बनवल्या होत्या, म्हणजे आपल्या नवघर संघानं. सेमीफायनलचा सामना 33,000चं प्राईज होतं आणि त्यावेळचा सर्वात मोठा सामना त्या ठिकाणी आम्ही खेळत होतो. क्वार्टर फायनलला कामानिमित्त त्याला त्या ठिकाणी जावं लागलं. आमच्या बाजूला निश्चित रोशन जाधव बसलाय. रोशननी असो, शेवटी नवीन नवदूत खेळाडू होता. चेंडू डॉट असून त्या ठिकाणी सामना आम्ही हरलो. संघाचा संघनायक, संघ मालक तेजस पाटील काय गोलंदाजी करतोय. तितकेच सुरेख यष्टीरक्षण भरतच्या माध्यमातून फलंदाजाला त्या ठिकाणी हालता देखील होत नाही आहे. नक्कीच हा बेनिफिट आहे बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी, कारण भरत किपिंगसाठी असेल तर बॅट्समन हा हालू शकत नाही. साहिलचा सुरेख फटका, 6 धावा. या 6 धावेने धावसंख्या पुढे सरसावती आहे. 29 लॉट्स ऑफ 1 विकेट. किती धावा होतील हर्षद? नक्कीच अशा पद्धतीची बॅटिंग केली तर कमीत कमी 50 ते 60 धावसंख्या आपल्याला बघायला भेटतील. संध्याकाळचं सत्र आहे. चेंडू मात्र सुरेख टाकतोय. क्षेत्ररक्षकाची काही साथ मिळत नाही. जिथे एक धाव व्हायला पाहिजे होती त्या ठिकाणी एक चोरटी धाव घेण्यात साहिल या ठिकाणी पटाईत आहे. 2 धावेने 31. प्रत्येक चेंडूवरती रन सांगतोय, प्रत्येक चेंडूवरती. काय मिस्टेक असेल तर आपण या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे आणि तिथं ती चूक दुरुस्त. पुढचा चेंडू तेजस पाटीलचा, साहिल याला. हा देखील सुरेख चेंडू. तेजस पाटील क्षेत्ररक्षण आउटफील्ड खराब असल्या कारणानं या 2 धावा. 33 धावसंख्या झालेली आहे. तिसरं षटक चालू. पहिल्या षटका अंतिम 13 धावा आल्या होत्या. तेजस पाटील आता मात्र फटका. दुसऱ्या ओव्हरला 10 धावांचा. म्हणून तुम्हाला मी सांगितलं की आपण इथं येऊन चूक आपली दुरुस्त करा, तिथून बोलण्यापेक्षा. मनाचं समाधान झालं? ओके. धावसंख्या 29. 3 ओव्हरच्या 39. 39. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 39. मामा वाचनचं समाधान झालेलं आहे. वैयक्तिक पहिलं प्रमोद करकरे, अंकित टेडगरे मारा करतोय. 6 धावांनी सुरुवात होती आहे. काय फटका खेळलाय. चा वापर करतोय का तितकाच अनुभव अंकित टेडगरे याच्याकडे देखील. पुरे फटका चुकलाय. मात्र 1 धाव निश्चित. 1 धावेने संघाचा संघनायक साहिल करकरे स्ट्राईक इन वरती येतो. किती धावा हर्षद साहिल या 4 चेंडूत टिपेल असं तुला वाटतंय? नक्कीच 4 चेंडूमध्ये जरी 10-12 रन आले तरी त्यांना त्याचा बेनिफिट नक्कीच भेटेल. निश्चित आकडा तुमच्याकडे देखील नाही. 10 की 12 बघूया. 7 वर आल्या. शेवटचे 3 चेंडू बाकी. साहिल सांगतोय अजून 3 चेंडू मला खेळायचे आहेत. स्ट्राईक इन वरती संघाचा संघनायक फलंदाजीनी सरसावतोय.
फलंदाजी सुरेख होती आहे. 52 धावा. हा देखील सुरेख. पंच लाईनमॅन 4 धावा झेल झाली असती मात्र गचाळ क्षेत्ररक्षण. निश्चित हे 2 चेंडू चांगले बघायला भेटतील कारण साहिल सारख्या चांगल्या खेळाडूची तुम्ही कॅच सोडलेले आहेत. गोलंदाजी उत्तम करतोय प्रमोद करकरे मात्र क्षेत्ररक्षण तितकंसं चांगलं होताना दिसत नाही. शेवटचा चेंडू आहे. शेट आपणच रनिंग करा. या 1 धावेने धावसंख्या होती आहे 57. शेवटचा चेंडू प्रमोद करकरे याचा साहिलला. हा देखील 6 धावा. 63 धावसंख्या. असताना गोलंदाजी मार्क वरती अंश जाधव सातत्यानं क्वालिफायरचा सामना सोडला तर सातत्य राखत त्यांनी गोलंदाजी केली. कोणत्याही फलंदाजाला रोशन जाधव सोडला तर त्यांनी हवी होऊन दिलं नाही. मात्र संघ वेगळा, वेळ वेगळी, फलंदाज वेगळे. काय फलंदाजी केली जाते आहे ते देखील पाहायचं आहे. कशा पद्धतीनं पॉवर प्लेचं पहिलं शतक हाताळलं जाईल तेही पाहायचं आहे. निश्चितच विजयाकरता 64 धावा, 24 चेंडू 64 धावा, पॉवर प्लेचं पहिलं शतक. स्ट्राईक एंडवरती आहे कुणाल पाटील, नवघर संघाचा किंग मेकर. नेहमी नवघर संघाला रोशन जाधव असेल, कुणाल पाटील असेल, गणेश पवार असतील, अंकित टिटगुरे असेल, प्रमोद करकरे असतील, सर्वांनीच योग्य तो योगदान देत संघ इथपर्यंत नेऊन ठेवलाय. चला मॅचकडे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज बाद. ज्या खेळाडूची ज्या खेळाडूवरती विश्वास सातत्यानं प्रेक्षक, कमिटीचे मेंबर, मंच दाखवतोय त्याच खेळाडूवरती आता विश्वास दाखवतोय तो संघाचा संघनायक तेजस पाटील. नक्कीच वाघ जरी जखमी झाला तरी तो शिकार करायचं काय सोडत नाही. अशा पद्धतीची बॅटिंग करायसाठी वाघ परत मैदानात उतरलाय. बघूया वाघ किती जखमी झालाय आणि कशा पद्धतीनं समोरच्यावरती हल्ला करतोय. वाघ ज्यावेळी जखमी होतो ना त्यावेळी समोरच्याला तो कितीही मोठा बलाढ्य असू देत त्याला मात्र सोडत नाही. सूरज शिर्के काय करतोय? वाघ 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 आहे. सूरज दाखवतोय. लेट आला पण थेट आला. दाखवतोय मी कुठे कमी नाही. तेजस पाटील नक्की सूरज मला वाघ का बोलतात किंग मेकर सूरज शिर्के दाखवत असताना आपली पॉवर नक्कीच कर्णधाराने त्याच्यावर चांगला विश्वास ठेवला आणि पुढील चेंडू आणि विकेट.
ज्या पद्धतीनं सूरजने सुरुवात केली होती निश्चितच वाघासारखी सुरुवात होती, परंतु दुसऱ्या चेंडूवरती वाघ जखमी झाला. निश्चितच एक तेरी तो एक मेरी असा देखील चांगल्या पद्धतीची गोलंदाजी दिवसभर करतायत. तू जर एक षटकार मारलास तरी मी दुसऱ्या चेंडूला काहीतरी नवीन चमत्कार करू टाकू शकतो. तशाच पद्धतीची गोलंदाजी होत असताना सूरजची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो संघाचा अनुभवी फलंदाज प्रमोद करकरे. एक चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा होता, परंतु स्पीड, रफ्तार, वेग इतका अधिक होता की फलंदाजाची बॅट फिरण्याआधी चेंडू यष्टीरक्षकाकडे समर्पित झाला. हर्षद सरासरी पाहिली गेली तर 16ची धावसंख्या मात्र 6. अजूनही सुरेख चेंडू, सुरेख क्षेत्ररक्षण, 6 धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती. 19 चेंडूवरती 60 धावेची गरज. कशा पद्धतीनं विजय आपल्याकडे खेचला जाईल. निश्चितच चांगल्या पद्धतीची फलंदाजी करायला लागेल. सूरजने जसे षटकार मारले तसे विराज आणि पमादायांना षटकार चौकाराची भाषा करायला लागेल आणि तशाच पद्धतीची बॅटिंग करताना दिसत आहे. बघूया. आणि हा सिद्धेश यांना काय दिवसभर कळत नाही काय करायचं. सिद्धेश खरोखरच गोलंदाज उत्तम आहे, परंतु प्रॅक्टिसचा थोडासा अभाव दिसतोय. प्रॅक्टिसचा अभाव नाही, स्ट्रिंग पॉवर कमी झाले. कारण कासव अक्षरशः मॅच सोडून घरी झोपायला गेला. त्याला माहित आहे सिद्धेश आहे तर आज लिंबूच फिरला. बघूया. सिद्धेश देखील गोलंदाज आहे, गोलंदाजी करावी लागेल. विश्वास संघ नायकांनी त्याच्यावरती दाखवला होता मागच्या सामन्यात. धावसंख्या झालेली आहे 8. विजयाकरता 18 चेंडू 58 धावा 56 सॉरी. विराज करकरे तुफानी वादळी खेळी खेळावी लागेल. ज्या पद्धतीनं प्रिन्स 11 नवघर संघासोबत आपण खेळाडू वृत्ती दाखवून खेळाडू. अरे वा, सुरेख चेंडू. कशा पद्धतीनं हर्षद साहिल गोलंदाजी करेल. विराजने देखील उत्तम फलंदाजी आज दिवसभराच्या सामन्यात केलेली आहे. काय चित्र असेल या ओव्हरमध्ये विराज आणि साहिल मध्ये? नक्कीच साहिल कालपासून चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय आणि तो कमीत कमी धाव म्हणजे 10-1 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल विराजाला. आणि बघूया. चेंडू सुरेख होता, फटका हुकला होता. नो मॅन स्लँड मध्ये पडलेला चेंडू. नक्कीच एक फसव्या पद्धतीची गोलंदाजी करतोय साहिल, कारण त्यांना माहित आहे विराज यांची विकेट जर भेटली तर 1 हँड मॅच होईल. मागच्या वर्षीचा विजेता संघ दीक्षित 11 नवघर आज देखील जोशानं जोमानं ताकदीनं मैदानात उतरला. विराजला मारा करतोय, सुरेख फटका, परंतु चेंडूला उचली तेवढी मिळाली नसल्या कारणानं या 2 धावा. चेंडू फलंदाजाच्या बॅटीवरती जसा पाहिजे त्या पद्धतीनं येत नाही, त्याच्यामुळे फटका निश्चितच विराजचा चुकतोय. पुढचा चेंडू साहिलचा विराजला. आता मात्र सुरेख चेंडू, जमिनीला टिचून टाकलेला चेंडू. हर्षद, काय पद्धतीची गोलंदाजी असेल? नक्कीच त्यांना माहीत आहे का अशा पद्धतीचे चेंडू टाकले तर विराज मोठे फटके मारण्याच्या नादात फसतील आणि नक्कीच कॅच येईल. याचा बेनिफिट त्यांना त्यांच्या टीमसाठी होईल. निश्चित ते दिसतंय देखील. चेंडू जमिनीला घासून विकेट किपरच्या हातामध्ये समाविष्ट होतोय. हा खराब चेंडू, तितकाच सुरेख फटका, 6 धावा. प्रयत्न अप्रतिम होते.
धावसंख्या 19. शेवटचा चेंडू शिल्लक साहिलचा. विराज फलंदाजी मार्क वरती. हा देखील सुरेख फटका. अनिरुद्ध पिलनकर सुरेख झेल. नक्कीच मी बोलल्याप्रमाणे साहिल बघत होता का विराची विकेट जाईल, अशाच पद्धतीची गोलंदाजी करत होता साहिल आणि ती गोल्डन विकेट भेटलेली आहे साहिल यांना. संघाचा सर्वा तेजस पाटील मैदानात. 2 षटका अखेर धावसंख्या 19. अजूनही विजय करता 45 धावांचं आव्हान. तेजस पाटील, काय वाटतं हर्षद, तेजस सामना कुठपर्यंत नेऊन ठेवेल? नक्कीच त्यांना सामना फिरवायचा असेल तर कमीत कमी प्रत्येक ओव्हरमध्ये 4 तरी षटकार मारावे लागतील. तेजस पाटीलच्या फलंदाजीतून किती धावा येतील? तेजस पाटीलची प्रॅक्टिस कमतरता दिसतं, अशा फारशा धावा दिसत नाही दिवसभरात. तर त्यांनी चांगल्या पद्धतीची बॅटिंग करावी असंच वाटतंय, कारण सूरजला स्वतः कॉन्फिडन्स नव्हता त्यांच्यावर, म्हणून त्यांनी स्वतः पुढे आलते. पण काही कारणास्तव सूरजची विकेट गेली, त्यामुळे चित्र आता वेगळंच दिसलंय आपल्याला. चला 2 षटका अखेर 19 धावा विजया करता 45 धावाचं आव्हान असताना पहिला चेंडू पंचांनी डिक्लेअर केलाय वाईट. 1 धावेने धावसंख्या होती आहे 20. प्रमोद करकरे, आपल्याला 6 धावांची फटकेबाजी करावीच लागेल. उलटा चेंडू तितकासा फायदा घेता आला नाही आणि स्क्वेअर चेंडू, या स्क्वेअर चेंडूनं धावसंख्या स्थिर 20 धावा धावसंख्येवरती. हा देखील फटका शॉर्टपिच पद्धतीचा, परंतु प्रॅक्टिसच्या अभावे चेंडू काही फलंदाज प्रमोद करकरेच्या फलंदाजीच्या बॅटिंगवरती काही येत नाही. बघूया तेजस पाटील आतुरतेनं, आम्ही देखील वाट बघतोय काय करतोय तेजस. 6 मारतोय, 4 मारतोय. फटका चुकला आणि गडी फसला. कृपया पंचांना विनंती आहे, सामना त्वरित चालू करायचा आहे, वेळ घालू नका. अजूनही एक सामना फायनलचा व्हायचा आहे. सुरेख गोलंदाजी बंटीच्या माध्यमातून तेजस पाटीलला आपलं खातं देखील उघडता आलं नाही. असो, पुढचा चेंडू बंटीचा भावेश आला आणि या 6 धावा. भावेश शिर्के लढतोय, झगडतोय. हा ह्या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी. धावसंख्या झाली ती 28. आणि आज शेवटच्या चेंडूवर मारलेला असा शॉट, 1 धाव तर कंप्लीट. बघूया किती धावा घेत आहेत आणि बहुतेक एकच धावसंख्येवर समाधान मानावं लागेल पमादा यांना. एक मिनिट. पस्तीस 6 चेंडू 35 धावसंख्येची गरज आणि एक युवा खेळाडू
6 बॉल 35 धावसंख्येची आवश्यकता होती. कृपया सामन्याला उशीर होतोय, सामना फायनलचा खेळायचा आहे. 6 चेंडू 35 धावा विजय करता कृपया करून आपण सामना त्वरित चालू करायचा आहे. सुरेख फटका. फास्ट बॅट्समन कोण असेल त्याने फास्ट जायचंय धावत. कृपया फलंदाजांना विनंती आहे, या लवकर आपण. फास्ट घ्यायचंय. फास्ट घ्या. 6 वाजलेले आहेत. फास्ट घ्यायचंय जरा अंपायर. आणि उत्तुंग असा मारलेला शॉट आणि एकच धावसंख्येवर रोखण्यात यश. बघूया. या एक धावसंख्येने एक औपचारिकता फक्त बाकी. 4 चेंडू 34 धावा. हा देखील सुरेख चेंडू विशालचा. 3 चेंडू 34 धावा. हा देखील सुरेख चेंडू. 2 चेंडू 34 धावा. साहिल लवकर इकडे यायचंय टॉस उडवण्यासाठी. दीक्षित इलेव्हन संघाचा संघनायक आणि जाधव ब्रदर्स आपल्याला विनंती करतो, दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकी करता ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. भरतच्या माध्यमातून टॉससाठी यायचं लवकर आहे. साहिल जरा फास्ट. विठ्ठल करकरे ताते आमचे त्यांना विनंती करतो की आपण फायनलचा सामन्याचा नाणेफेक करायचा आहे. या प्लीज या लवकर जरा. रोशन नाणेफेकी करायची आहे आणि दोन्ही संघांना विनंती आहे, आपण त्वरित ज्याचा कोणाचं क्षेत्ररक्षण असेल त्यांनी त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. NPL पर्व 6 मागच्या वर्षाचा विजेता संघ दक्षित इलेव्हन फायनल मध्ये पदार्पण करतोय की आपण पंचांचं काम करायचं आहे. भरत करकरे आपण पंचांचं काम करायचं आहे. विराज आपण स्कोरिंगचं काम करायचं आहे. NPL पर्व 6 ही संकल्पना आपले सन्माननीय प्रमोदजी करकरे, गणेशजी पवार, अनिरुद्धजी पिलनकर यांच्या माध्यमातून नवघर गावाला स्पर्धेच्या स्वरूपात आणली गेली आणि त्याचं पर्व 6 मध्ये रूपांतर. आज शेवटचा दिवस, शेवटचा सामना आणि त्या सामन्यामध्ये जाधव ब्रदर्स आणि दीक्षित इलेव्हन जो पर्व 5 चा विजेता संघ होता आज या ठिकाणी पदार्पण करतोय. कॉम्प्रो करू ते त्यांचं वैयक्तिक विषय, आपण काय बोलणार. कृपया फायनलचा सामना आहे. दीक्षित इलेव्हन संघाला विनंती आहे, आपल्याला शेवटची फलंदाजी करायची आहे तर त्वरित आपण क्षेत्ररक्षण लावायचं आहे, वेळ घालवू नका. अंतिम सामना जाधव ब्रदर्स नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि दीक्षित इलेव्हन या संघाला क्षेत्ररक्षण करता आमंत्रित केलंय. जाधव ब्रदर्स आपले बॅट्समन पाठवायचे आहेत, समोरच्या टीमचं देखील भान राखायचं आहे कारण जाधव ब्रदर्स आपले फलंदाज त्वरित मैदानात पाठवा. ही संकल्पना ज्यावेळी
संघाच्या सिनियर खेळाडूनं केली आणि आज 6वं वर्ष या ठिकाणी पूर्ण होतोय. प्रथमच आपण 26 जानेवारी हा दिवस या ठिकाणी घेतला. अन्यथा आपले हे सामने मार्च महिन्याच्या एंडिंगला अथवा होळीमध्ये होतात, परंतु फलंदाज कृपया आपण मैदानात यायचा आहे. रोशन जरा फास्ट घे. शेवटचा सामना असेल, वेळ घालवू नका. आणि ती संकल्पना प्रत्येक नवघर संघाच्या सिनियर खेळाडू असेल, ज्युनियर असेल, सर्व खेळाडूंना या ठिकाणी आपला खेळ प्रसारित करण्याची संधी मिळते आहे. त्याचं कारण फक्त आणि फक्त नवघर प्रीमियर लीग. चला, शेवटचा सामना ज्याची आतुरतेनं पूर्ण हंगामामध्ये आपण वाट पाहतो की NPL आमची कधी आहे. 6व्या पर्वाचं आज शेवट होताना शेवटचा सामना. जाधव ब्रदर्स जो संघ अनबीटेबल आहे, एकही सामना हरलेला नाही, त्याच्या समोर दीक्षित 11 साहिल करकरेचा संघ. पहिले 2 सामने हरल्याच्या नंतर आपण फायनल मध्ये पदार्पण केलात, निश्चित तुमचं अभिनंदन. निश्चित एक चुरशीची लढत होईल, कारण रोशन सलग 4 सामने जिंकून फायनलसाठी पात्र झाला आहे. त्याच्यासमोर चांगला असा बॉलर अंश. बघूया अंश यांचा पुढील चेंडू रोशनसाठी, आणि रोशन याने रिव्हर्स मारलेला फटका, आणि फटक्या बघू की धाव भेटतायत. एक धाव तर कंप्लीट, दुसरी धावी कंप्लीट. काही नैसर्गिक अडथळ्यामुळे, आणि 4 धावा, 4 धावेने धावसंख्येत भर. पंचांशी वाद घालू नका, विनंती असेल आपल्याला. ठीक आहे रोशन जाधव, जसा निर्णय आपण देताय, उद्या कुठल्या खेळाडूंनी निर्णय दिल्यावर आपल्याला मान्य करावा लागेल. काही असेल, पंचांनी डिसिजन दिला होता ना, ओके. समोरच्या खेळाडूचा देखील आपल्याला ऐकावा लागेल, हे आपण गृहीत धरा. ठीक आहे, खेळ. पहिल्या चेंडूवरती 4 धावा. सुरेख चेंडू, तितकेच चांगले प्लेसमेंट, उत्तम क्षेत्ररक्षण. 2 चेंडू 5 धावा. नक्कीच अशा पद्धतीची क्षेत्ररक्षण केलं तर कमीत कमी धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न राहील दीक्षित 11 यांचा. आणि तशीच चांगल्या पद्धतीची फलंदाजी दिवसभर आपण जाधव ब्रदर्स यांच्याकडून पाहतात. बघूया या मॅचमध्ये कशा पद्धतीची लढत होत आहे. बघूया. रोहित मारा करतो अंश. शेवटचा सामना फायनलचा. सुरेख फटका, मात्र उंची जास्त, लांबी कमी. साहिल क्षेत्ररक्षणाच्या खाली चेंडूच्या. पहिला फलंदाज बाद होतोय रोहितच्या माध्यमातून. 3 चेंडू, धावसंख्या होती आहे 5. संघाच्या संघनायकाने सुरुवात मात्र अचूक केली होती. अजूनही 2 चेंडू शिल्लक. रोहितची जागा सांभाळतोय बबुल उर्फ मेंडिस श्रेयस करकरे. किती धावा होतील हर्षद? नक्कीच ही मॅच जिंकण्यासाठी रोशनाला कमीत कमी 60 धावा संख्येचं आव्हान ठेवायला लागेल, कारण समोर देखील आपण बघू शकता तितक्याच ताकदीचा संघ. साहिल असेल, अंश असेल, अंकिता असेल, चांगल्या पद्धतीचा खेळाडू त्यांच्याकडे सुद्धा आहेत. बघूया पुढील चेंडू अंशांचा, आणि एक सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. बबुल्याला काहीच समजलेलं नाही हा बॉल. सुरेख गोलंदाजी होती आहे. पहिल्या चेंडूवरती 4 धावा खर्च करून देखील शेवटचा चेंडू 5 धावेवरती जकडून ठेवलंय जाधव ब्रदर्सच्या संघाला.
हा देखील सुरेख चेंडू, पंचांचा इशारा. डॉट चेंडू. या पहिल्या सत्रातला पहिला षटक समाप्तीनंतर धावसंख्या होती आहे 1-5. अशा पद्धतीची जर फलंदाजी करत राहिले तर बहुतेक 30 धावसंख्या बनवणे देखील मुश्किल होईल, पण रोशन अजून दिवसातला सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याच्याकडे गणला जातोय तो रोशन जाधव. आता मात्र फंबल झालाय. थोडासा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, मात्र साईडने ओळखलं होतं की हा चेंडू स्वीट हिट करण्याचा प्रयत्नात रोशन होता. चेंडू सुरेख टाकतोय, सुरेख फटका. 6 धावा निश्चित होतील. दोन चेंडू, अजूनही 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या 6 सरसावली 11. पुढचे 6 17. रोशन जाधव दाखवतोय का मला 360 बोललं जातं. सतरा धावसंख्या. धाव फलकावरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न. 2 फटके. ज्या पद्धतीनं हर्षद आले ना, माझं वैयक्तिक मत होतं की ह्या फटक्याची गरज नव्हती. काय तुमचं म्हणणं? नक्कीच सरळ बॅटने जर आपले रन येत असतील तर सरळ बॅटने चांगले रन होत आहेत, तर तसेच तुम्ही खेळावे. स्कोर झालेला आहे तो 17. सिंगल घेऊन शेवटच्या चेंडूवरती आपल्याकडे स्ट्राईक घेतोय रोशन जाधव. नक्कीच रोशनला माहीत आहे, जर मी स्ट्राईक घेतली तर मी चांगल्या पद्धतीची फलंदाजी करून आपल्या टीमला चांगला स्कोर बनवू शकतो. संघाच्या धावा 18. वैयक्तिक खेळतोय 17 धावेंवरती. वैयक्तिक पहिल्या संघाचं 3रं शतक घेऊन येतोय विशाल, आणि समोर आहे तो म्हणजे रोशन जाधव, आजच्या दिवसातला रन मशीन. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय रोशनला. फुलटॉस चेंडू आणि या 6 धावा. थँक्यू. निश्चितच अशा पद्धतीची जर फलंदाजी केली. चेंडू विशालचा. रोशन याला पहिल्या चेंडूवरती 6 धावा टिपल्यात. दुसरा चेंडू पंचांनी दंडित केलाय. 1 धाव अतिरिक्त. या धावसंख्येने धावसंख्या पुढे सरसावल्या आहेत 25. रोशनला माहिती आहे 5वा पर्व झालं, 6वा पर्व आहे. अजून देखील जाधव ब्रदर्स या ठिकाणी फायनलचा मानकरी झाला नाही. फायनलचा मानकरी आज जर जाधव ब्रदर्सच्या संघाला करायचा असेल तर रोशनची फलंदाजी ही चालणं गरजेचीच आहे. त्याच पद्धतीनं रोशन फलंदाजी करतोय. धावसंख्या होती आहे 31. सुरेख चेंडू विशालचा. नक्कीच कॅप्टन. अजूनही 2 चेंडू शिल्लक. काय पुढची रणनीती असेल हर्षद? नक्कीच कॅप्टन जसा असावा ते दाखवत असताना रोशन बॅटिंग बॉलिंग एक सुरेख पद्धतीचा खेळ दिसत आहे दिवसभर. आणि बघता रोशन जास्त करून स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करत आहे आणि चांगली रणनीती आखून आपल्या टीमची धावसंख्या कशी जास्त बनेल याचाच विचार करत आहे. निश्चित, कारण धावसंख्या ही 50-55 च्या आसपास होणे गरजेचीच आहे. कारण का साहिल सारखा खेळाडू अजून त्या संघात आहे
हा खेळाडू असा आहे, जर चमकला तर वार नाही तर आर पार. शॉर्ट पद्धतीचा चेंडू, मात्र बबूलच्या बॅटीवरती काय पाहिजे तसं चेंडू येत नाही. 2 धावा पूर्ण. रोशन जाधवला स्ट्राईक करता प्राचारण करायचं आहे. शेवटचं शतक. 34 धावा धावफलकावर लागलेत. शेवटचं शतक. बंटी मृणाल मार्गदर्शन करतोय. संघाचा सर्वा विनय करकरे. खरोखरच आज दिवसभरात खूप मेहनत घेत संघ इथपर्यंत पोहोचलाय. खूप मेहनत विनयच्या माध्यमातून संघाला झालेली आहे. सर्व खेळाडूंची मेहनत असतेच, मात्र कॅटनबर सरस विनयने या ठिकाणी मेहनत घेतलेली दिसते आहे. शेवटचा शतक बंटीच्या माध्यमातून रोशन याला बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. सुरेख चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसलाय. चेंडू डायरेक्ट जातो यष्टी रक्षकाकडे. हर्षद 4 चेंडूत किती धावा येते? नक्कीच 4 चेंडूत कमीत कमी 10 धावा तरी बनवायला लागतील रोशनला, तरच चुरशीची एक लढत दिसेल. बघूया एकच धावसंख्येवर समाधान मानावं लागतंय का बघूया. आणि कचाल अशी फिल्डिंग आणि या 2 धावा. बंटीचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. मागच्या सामन्यात देखील 4च धावा दिल्या होत्या. आता देखील काय 2 चेंडू टाकलेत. रोशन सारख्या फलंदाजाला डांबून ठेवलंय. नक्कीच बंटी चांगली बॉलिंग करतोय, पण त्याला क्षेत्ररक्षणाची तेवढी साथ भेटत नाही. रोशन जेवढा स्ट्राईकवर येईल तेवढाच बंटीवर प्रेशर राहील. आणि आज रोशन त्यांचं काय? येस 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 ओके. सूचना तुमच्या आमच्या पुढे पोचलेली आहे. धावा संख्या 6 ने सरसावली आहे. 42 धावा. 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू वरती किती धावा टिपल्या जातील रोशन जाधवच्या माध्यमातून? 50 होतील का हर्षद? नक्कीच 50 होण्याचा प्रयत्न करेल रोशन. आणि त्याच पद्धतीची वाटचाल दिसताना आणि अशा धावा. तुफान फलंदाजी होती आहे. 48 धावा धावा फलकावर. रोशन जाधव. दुसरा चेंडू या ना, पंच आहे ना आपल्याकडे अवेलेबल. चेंडू 50 आणि हाफ सेंचुरी. दुसरं अर्धशतक रोशन जाधवच्या माध्यमातून या ठिकाणी मैदानात. खरोखरच अप्रतिम फलंदाजी रोशनच्या माध्यमातून विजयाकरता. पंचावन्न धावांची गरज. कृपया संघ जाधव ब्रदर्स आपल्याला विनंती आहे, त्वरित आपण देखील क्षेत्ररक्षण लावायचं आहे. रोशन जरा फास्ट घ्यायचंय, कालो खूप झालेला आहे. बॅट द्यायचे, बॅट जिंकायचं असेल तर साहिलला फलंदाजी करावीच लागेल. सुरेख चेंडू. आज मात्र साहिल कुठेतरी हर्षद लंबल होताना दिसतोय. नक्कीच साहिलचा आपल्याला जसा ग्राउंडवर परफॉर्मन्स दिसतो तसा या मॅच साठी काही परफॉर्मन्स दिसत नाही दिवसभर. आता मात्र सुरेख फटका. ज्या फटक्याची गरज होती सुरुवात मात्र झाली आहे. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू मध्ये किती धावा टिपल्या जातील? 3 चेंडू मध्ये कमीत कमी 2 मोठे फटके यायला पाहिजे, तरच या सामन्यामध्ये ते वर्चस्व दाखवतील. बघूया पुढील चेंडू. आणि क्षेत्ररक्षण अल्फेजच्या माध्यमातून धावसंख्या झालेली आहे ती 5. शेवटचे 2 चेंडू बाकी. सुरेख चेंडू, तितकाच सुरेख फटका. नो मॅन्स लँड मध्ये 4 धावा. 4 धावेने धावसंख्या होती आहे 9.
अजूनही एक चेंडू शिल्लक रोहितचा. बघूया किती धावा शेवटच्या चेंडूवरती टिपल्या जातील. आव्हान देखील तेवढंच भलं मोठं आहे. मॅच मध्ये फाईट होती आहे. 15 धावा जिंकण्याकरता 15 चेंडू 40 धावांची गरज. डीजे धन्यवाद. नक्कीच आपल्याला जशी फायनलची मॅच पाहायला भेटायला पाहिजे तशी चुरशीची लढत होत असताना दिसत आहे. 15 चेंडू आणि 40 धावसंख्येची आवश्यकता. साहिल आणि अंश एक चांगल्या पद्धतीची बॅटिंग करत आहेत. विनय करकरे यांची मेहनत फायनल पर्यंत संघ पोहोचलाय. फायनलला टक्कर दिली जाते आहे. ज्या पद्धतीनं सामना व्हायला पाहिजे त्याच पद्धतीनं होतोय. अक्षय जाधव गोलंदाजी मार्ग वरती, कर्णधार फलंदाजी करतोय साहिल करकरे. दीक्षित 11 संघाची धुरा. काय चेंडू टाकलाय. साहिलला मात्र चेंडू समजत नाही आहे. हर्षद कशा पद्धतीनं हे षटक हाताळलं जाईल. निश्चितच अक्षय वर भरोसा आहे रोशनचा आणि अक्षय कमीत कमी धावा म्हणजे 10 धावसंख्येपर्यंत साहिलला थांबू शकतो असं रोशनचं मत आहे. बघूया तशाच पद्धतीची गोलंदाजी होत असताना आणि एक फसवा असा चेंडू टाकलेला आहे. पण आपल्या बॉलर थ्रू मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न, एक चांगल्या पद्धतीचा प्रयत्न केलता पण ही कॅच मिस झाली आणि या 2 धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 17. बघूया पुढील चेंडू अक्षयचा साहिलसाठी. आणि निश्चितच मी बोलल्याप्रमाणे एक फसवा चेंडू अक्षयवर भरोसा ठेवलेला आहे रोशन यांनी आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी होत असताना दिसत आहे आपल्याला. दोन चेंडू शिल्लक. साहिलला मात्र जकडून ठेवलाय अक्षयने. आता मात्र समाचार घेतोय काय होईल. क्षेत्ररक्षक खाली आहे आणि साहिल बाद. नक्कीच आपण बघत आहे अक्षय माझ्यावर विश्वास दाखवला त्याच विश्वासाला सार्थक ठरताना, कारण एक गोल्डन विकेट साहिल यांची घेतलेली आहे त्यांनी आणि चार चेंडू टाकून फक्त 2च रन दिले आहेत आणि एक विकेट घेतली आहे त्यांनी. शेवटचा एक चेंडू येणं बाकी. अंकिता जरा फास्ट घ्यायचं आहे की तुम्हालाच कालक होत आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. 17 धावा धावफलकावरती. विजयासाठी 55 धावांची गरज. हा देखील सुरेख चेंडू. तितकाच चांगला फटका. सुरेख क्षेत्ररक्षण अक्षयच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. 36 धावांची गरज. 36. 10 चेंडू 36 धावा. आव्हान मोठे आहे. मात्र अंश जाधव अजून देखील मैदानात. 2 चेंडू 10 धावा त्यांनी देखील टिपल्या आहेत. सुरेख फटका. सुरेख फटका. अंश जाधव सांगतोय मी अजून मैदानात आहे. नऊ चेंडू 30 धावा.
लढतोय, मैदान गाजवतोय अंश जाधव. 9 चेंडू 30 धावा. सुरेख चेंडू, तितकाच सुरेख फटका. 1 धावेवरती समाधान मानावं लागेल अंश जाधव याला. 3 चेंडू शिल्लक. अंकित तेडगुरे फलंदाजी मार्ग वरती. सुरेख चेंडू रोशनच्या माध्यमातून कार्पेटच्या साऱ्याने खेळलेला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात 2 धावा पूर्ण होत आहेत. अजूनही विजय करता 8 चेंडू 7 चेंडू 27 धावा. 7 सुरेख चेंडू, फलंदाजाला काही समजत नाही. पंच डॉट चेंडू. पाच चेंडू आणि 27 धावसंख्येची आवश्यकता असताना बघूया परत दुर्गेश्वर विश्वास दाखवलाय सायल्यांनी. लवकर घ्यायचंय दुर्ग्या, फास्ट घ्यायचंय जरा. 5 चेंडू 27 धावसंख्येची गरज. शेवटचे 5 चेंडू 27 धावा. अंश जाधव विरुद्ध दुर्गेश शिर्के. पहिला चेंडू फटका चुकलाय. गचाळ क्षेत्ररक्षण. 2 धावा मात्र पूर्ण होतील. अजूनही जिंकण्याकरता 4 चेंडू 25 धावेची गरज. चार चेंडू 25 धावा. सुरेख फटका. मॅच अजून संपलेली नाही. 3 चेंडू 19 धावा. काय असेल समीकरण हर्षद? नक्कीच अशी जर बॅटिंग केली तर समीकरण आपल्याला स्पष्ट दिसतंय. अंश 3 बॉल 3 षटकार मारू शकतात. तसेच दुर्गेश सुद्धा सकाळपासून चांगली गोलंदाजी करतोय. कॅप्टनने एक विश्वास ठेवलाय त्याच्यावर आणि तोही या विश्वासाला सार्थक ठरेल असं मला देखील वाटतंय. बघूया पुढील चेंडू. सुरेख गेजल. संघ मालक नितीन जाधव यांच्या माध्यमातून 2 चेंडू आणि 19 धावांची गरज. मी आयोजक जय हनुमान क्रिकेट क्लब नवघर संघाच्या वतीनं सर्व जे मान्यवर या ठिकाणी आले आहेत, गावातली वरिष्ठ मंडळी जी आलेली आहे, त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाकडं यायचं आहे. कारण का शेवटचे 2 चेंडू राहिलेले आहेत आणि आपल्याला बक्षीस समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी पूर्णत्वास न्यायचा आहे. त्यावेळी नवघर संघाच्या वतीनं मी विनंती करतो पुन्हा एकदा आपण सर्वांनी व्यासपीठाचा ताबा घ्यायचा आहे. पुढचा चेंडू हा देखील सुरेख चेंडू. अनबिटेबल असा राहिलेला दिवसभरातला जाधव ब्रदर्स हा संघ फायनल देखील आपल्या खिशात घेतोय. पर्व 6 चा विजेता संघ म्हणून एक औपचारिकता बाकी आणि विजेता म्हणून रोशन जाधव यांचा जाधव ब्रदर्स हा संघ. नक्कीच आपण बघत असाल पर्व 6 वर्ष जवळजवळ फायनलसाठी थांबावं लागलंय जाधव ब्रदर्सांना आणि या 6व्या वर्षी अक्षरशः हे 1 साइड सर्वच्या सर्व मॅच जिंकून त्यांनी 1 साइड आपलं वर्चस्व दाखवत फायनल मारलेली आहे. खरोखरच संघ नेतृत्वाचं जेवढं कौतुक करावं तेवढं निश्चितच कमी आहे. तसंच द्वितीय क्रमांकाचा मानकरी धडतोय तो मागच्या वर्षाचा विजेता संघ, तो देखील अनबिटेबल होता आणि पर्व 5 मध्ये त्यांनी देखील फायनलचा किताब आपल्या नावी केला होता. कृपया करून जे वरिष्ठ मंडळी आपली आहे त्यांना सर्वांना विनंती करतोय की आपण व्यासपीठाचा ताबा घ्यायचा आहे.
या ठिकाणी वरती ठेवायचे आहेत व्यासपीठावर. बाकीच्या खेळाडूंना विनंती करतो की आपण खाली उतरायचं आहे. वरिष्ठ मंडळींना या ठिकाणी बसू द्यात. नवकर गामचे ते वरिष्ठ ग्रामस्थ रोशन जाधव नवघरचा मिस्टर 360 त्यांनी सुद्धा यायचंय फायनलचा मॅन ऑफ द मॅच. मी समाधान करकर यांना विनंती करेन त्यांनी रोशनला फायनलचा मॅन ऑफ द मॅच द्यायचंय. थँक्यू. त्यानंतर तसेच नवघर संघाचे सिनियर खेळाडू अनिरुद्ध पिळणकर, प्रमोद करकरे, गणेश पवार, संतोष शिर्के यांना देखील विनंती करतो. धनंजय शिर्के आपण व्यासपीठाचा ताबा घ्यायचा आहे. नितीन जाधव कृपया करून आपण नवघर संघाचे जे सिनियर खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी देखील व्यासपीठाचा ताबा घ्यायचा आहे. आपल्याला थोड्याच वेळात बक्षीस समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करायचा आहे. त्यानंतर आपले हे NPL चे नवघर प्रीमियर लीग पर्व 6वेचे सामने निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली ते चारही संघांचे संघ मालक सर्वप्रथम डेकोरेशन श्री नानाजी अंधेरे यांनी देखील व्यासपीठाचा ताबा घ्यायचा आहे. संतोष शिर्के आपण देखील व्यासपीठावर बसायचं आहे कारण का आपल्या संकल्पनेतून या ठिकाणी आज पर्व 6 आपण पूर्ण करतोय. ते प्रमोदजी गडकरी असतील, अनिरुद्ध पिळणकर असेल, गणेशजी पवार असतील, संतोष शिर्के असेल, सर्व सिनियर खेळाडूंनी या ठिकाणी नितीनजी जाधव आपण देखील अभिषेक करकरे आपल्या सर्वांच्या संकल्पनेतून या ठिकाणी सुरुवात झाली होती आणि आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बक्षिसीची लयलूट किंवा बक्षिस आपल्या NPL ला या ठिकाणी आज मिळत आहेत. त्याचे खरे श्रेयदार आपण सर्व मंडळी आहात. त्यामुळे आपण व्यासपीठावरती त्या ठिकाणी बसायचं आहे. अंकितजी डेडगोरे आपण देखील व्यासपीठाचा ताबा घ्या. धनंजय शिर्के आपल्या नवघर गावचे आर्मी मॅन धनंजय शिर्के मी विनंती करतो आपण सुद्धा स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. त्यानंतर आपले हे नवघर प्रीमियर लीग पर्व 6चे जे आपले सामने आहेत ते निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केले ते सर्वप्रथम आपल्या 4 संघांचे संघ मालक, प्रिन्स 11 संघांचे संघ मालक परेश शिर्के, सुदेश शिर्के, त्यानंतर दक्षिण 11 संघाचे संघ मालक विनय करकरे, किरण करकरे, त्यानंतर शार्विक चिकू वॉरियर्सचे संघ मालक श्रेयश पाटील, त्यानंतर आपले जाधव ब्रदर्स संघाचे संघ मालक नितीन जाधव, रोशन जाधव, राहुल जाधव यांचे मी शब्द सुमनाने जाहीर आभार व्यक्त करतो की आपण या आपल्या स्पर्धांसाठी 4 संघ आपले इथे उपलब्ध करून दिलात. जोरदार एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत संघ मालकांसाठी. त्यानंतर आपल्याला काही वस्तू स्वरूपात किंवा रोख रक्कम स्वरूपात काही जे बक्षीस आपल्याला या स्पर्धेसाठी जी देणगी उपलब्ध करून झाली त्या सर्वांचे मी एक नाव घेऊन त्यांचे सुद्धा वोट ऑफ थँक्स त्यांना देणार आहे. त्यांचे आभार मी व्यक्त करणार आहे. आपले पंचायत समिती गणचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्रदादा टेंबे यांच्या माध्यमातून आपल्याला 7,000 रुपये उपलब्ध झालेत. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्यासाठी आपल्या इलेक्शनसाठी उभे असलेले श्री दिनेशदादा अरवणकर यांच्यातर्फे आपल्याला 10,000 रुपये उपलब्ध झालेत. त्यानंतर सिद्धार्थ कांबळे यांच्याकडून आपल्याला सिद्धेश कांबळे यांच्याकडून आपल्याला 500 रुपये, सिद्धार्थ कांबळे यांच्याकडून 500 रुपये आपल्याला उपलब्ध झालेत. त्यानंतर कैलासवासी वेटू गौरू करकरे यांच्या माध्यमातून विराज करकरे, भरत करकरे, विशाल करकरे यांच्या तर्फे आपल्याला जे पाण्याचे जार आहेत आजच्या दिवसभरात आपल्याला जे पाणी लागलंय ते उपलब्ध झालंय. त्यानंतर शार्विक आणि चिकू पाटील यांच्याकडून आपल्याला कोकम सरबत आणि जे थंडा होता ते उपलब्ध झालंय. त्यानंतर अनिरुद्ध पिळणकर, प्रमोद करकरे, गणेश पवार आणि अभिषेक करकरे यांच्या माध्यमातून आपल्याला जे सकाळी नाश्ता कांद्या पोहेच्या स्वरूपामध्ये जो नाश्ता होता तो उपलब्ध झालाय. त्यानंतर अंकित तेटगुरे यांच्याकडून आपल्याला रोख रक्कम 1,000 रुपये, अशोक टेंबे 1,000 रुपये,
गजानन शिर्के 1000 रुपये आणि पाणी बॉक्स ऑक्शन ज्या दिवशी आपण केलं त्या दिवशी आपल्याला पाणी बॉक्स श्री स्वप्नील करकरे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालंय. तसेच आपल्याला या मॅन ऑफ द सिरीजसाठी जे शूज आहेत, आकर्षक शूज आणि सर्व ट्रॉफीज, मालिकावीर, फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक याच्या आपल्याला ट्रॉफीज आहेत त्या श्री भावेश शिर्के यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झाल्या आहेत. तर हे सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. आणि या आजच्या सामन्याला जे लागणारे चेंडू आहेत ते आपले ग्रामपंचायत कर्मचारी श्री संतोष करकरे यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झाले आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या सर्वांसाठी. खरोखर आपले जे मान्यवर आहेत त्यांनी सुद्धा सकाळपासून ते आपले सामने बघण्यासाठी इथं उपलब्ध होते. आणि आपलं जे आजचं भोजन आहे ते आपल्या जय हनुमान क्रिकेट क्लब नवघर संघातर्फे आपल्या सर्व मुलांसाठी इथं उपलब्ध झालं आहे. तर जोरदार टाळ्या एकदा संघासाठी सुद्धा झाल्या पाहिजेत. त्यानंतर मी विनंती करीन गणेश पवार यांना, त्यांनी आपलं तिथे जागेवर बसूनच मनोगत आपलं जस्ट व्यक्त करायचं आहे. कारण की आपण चांगली एक सुरुवात लावून दिलात आणि आज आपण 6व्या पर्वामध्ये आहोत. माहिती त्यांच्याकडे आणि दादा पिळणकर यांना विनंती करीन, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. NPLचं आपले 6वं पर्व, आपले ह्याच्या अगोदरचे 5 पर्व पण व्यवस्थित पार पडले, 6वं पर्व पण व्यवस्थित पार पडला. ज्या ज्या संघाने ह्याच्यामध्ये सहभागी झाले त्यांचं हार्दिक स्वागत. आणि आजचं आपला प्रथम क्रमांक मारले आपले जाधव ब्रदर्स, त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. आणि 6वं पर्व पण आपलं आज मुलांच्या मेहनती एकदम व्यवस्थित पार पडलं. बस माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद अनिरुद्ध दादा. मी श्री प्रमोद करकरे, माजी उपसरपंच लोणेरे ग्रुप ग्रामपंचायत यांना विनंती करेन की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. धन्यवाद ज्या ठिकाणी बोलणी संधी दिली त्याबद्दल. सर्वप्रथम जय हनुमान क्रिकेट क्लब नवघर संघ, या नवघर संघाबद्दल बोलायचं झालं तर या नवघर संघामध्ये असे प्रत्येक खेळाडू घडून गेलेत आणि घडणार आहेत. या सर्व संघांना जो पाठबळ मिळतो तो आपल्या नवघर गावाकडून. कारण नवघर गावातला प्रत्येक आपला पाठीराखा जो आहे तो वाट बघत असतो आपल्या संघाची, आपला संघ कधी म्हणजे फायनल, आणि त्यांना माहिती आहे आपला संघ फायनलला जाणार आहे. त्यासाठी ते प्रत्येकजण आसुसलेले असतात की आपला संघ आता सेमीफायनलला गेला. आणि आज आपण बघितलं, आज 3 संडे झाले, 3ही संडे आपण आपला संघ चांगल्या पद्धतीने खेळलो, एकजूटपणाने खेळलो. आणि कुठलाही संघ समोर आला तर त्याला भीती वाटत होती आपल्या संघाची त्या ठिकाणी खेळण्याची. आणि तशाच पद्धतीने आपला संघ खेळून आपण सगळेजण त्या ठिकाणी सलग 3 संडे हॅट्रिक मारली पहिल्या क्रमांकाची. त्याची देखील आज जोरदार चर्चा बाहेर सुरू आहे. खरोखरच नवघर संघ आज एक चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा लय सापडले संघाला. आणि अशीच लय आपल्या संघाला ह्या संपूर्ण वर्षभर सापडो ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. आणि सर्व खेळाडूंना एक विनंती करतो की आपण सर्वांना असाच खेळ खेळा, एकजुटीने राहा. एक निर्णय प्रक्रिया देखील असेल ते प्रत्येकाला विचार विनिमय करून निर्णय घेत जा. त्यानंतर बोलायचं झालं तर आपली NPL नवघर प्रीमियर लीग. नवघर प्रीमियर लीग ही आपण या वर्षीचा आपला 6वा पर्व आहे. खरोखरच पहिल्याच पर्वामध्ये आपण सुरुवात केली. सुरुवात करत असताना आपण आपले सगळे लेजेंड ज्या ठिकाणी आता या ठिकाणी बसले ते देखील त्या ठिकाणी खेळत होते. परंतु वयाअभावी, शरीराअभावी त्यांना पहिल्याच पर्वामध्ये थोडंसं थकवा जाणवला. स्पर्धा सोडून नंतर त्यांनी ट्विट केलं की आम्हाला ही स्पर्धा म्हणजे आत्ता खेळायची नाही, कारण आम्हाला तब्येतीमुळे खेळता येत नाही, प्रॅक्टिसमुळे खेळता येत नाही. परंतु ते त्या स्पर्धेमध्ये उतरले. त्यांचं देखील तितकंच या ठिकाणी आपल्या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून, संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून पुन्हा एकदा या ठिकाणी मी धन्यवाद देतो. आणि पुढील स्पर्धा मुलांनी जास्तीत जास्त मुलांनी खेळावी ही त्यांची संकल्पना आपण पुढे राबवत गेलो. आणि आजच्या या संपूर्ण स्पर्धेबद्दल बोलायचं झालं, खरोखर आजची संपूर्ण स्पर्धा अतिशय उत्तीर्ण चांगल्या पद्धतीने आपण सर्व खेळीमेळीच्या वातावरण या ठिकाणी पार पडली. अगदी रोशनचं पुन्हा एकदा मी विशेष कौतुक करेन, कारण मागील 5 वर्ष पाहिलं, पहिला क्वालिफायरमधनं म्हणजे डिस्क्वालिफाय होणारा संघ म्हणजे जाधव ब्रदर्स. परंतु तो हार मानली नाही त्यांनी, तो टिकून राहिला. आणि त्यांनी आज पुन्हा एकदा सिद्ध केलं की मी उभा राहिलो तर माझा संघ निश्चितच पुढे नेईल. चांगले होतं खरोखरच सर्व संघांमध्ये तोला मोलाचे सगळे खेळाडू आपले असताना प्रत्येक संघाने एकमेकाला चांगला सपोर्ट केला, चांगली फाईट दिली. कारण साहिलचं एक विशेष कौतुक करावं लागेल, कारण कागदावरती जर आपण बघितलं साहिलकडे संघ खूप कमकुवत वाटत होता, परंतु साहिलने एकटा उभा राहिला, प्रत्येक सामन्यामध्ये जबाबदारीने खेळत होता. आणि त्याला साथ दिली अंश जाधव, बाकीचे जे अंकित असेल यांनी चांगली मोलाची साथ दिली. या सर्वांनी देखील, तसेच आमचा चिकू शार्विक वॉरियर संघ, त्यानंतर प्रिन्स 11 संघ, या दोन्ही संघांनी देखील चांगला खेळ खेळला. परंतु
खेळ आहे, खेळामध्ये हार जीत होते आणि अशा पद्धतीने दोन्ही संघाने या स्पर्धेमधून बाहेर जावं लागलं. परंतु विशेष करून या दोन्ही संघाचं फायनलमध्ये गेल्यानंतर चांगला असा खेळ पाहायला मिळाला प्रेक्षकांना आणि दोन्ही संघाचं विशेष अभिनंदन आणि खास करून रोशनचं आणि सर्व खेळाडूंचं देखील, सर्व प्रेक्षकांचं देखील या दिवसभर या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित राहिलात, स्पर्धा पाहिलीत आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी सहकार्य केलं. विशेष कौतुक आपलं सुभाष शिर्के, नेहमीच त्यांचं आपल्याला या ठिकाणी सहकार्य लाभतं. पाणी असू द्या, कोणत्याही प्रकारची मदत असू द्या, आपल्या संपूर्ण संघाला तो नेहमीच करत असतो. त्याचं देखील मी नवगर संघाच्या वतीने खूप खूप या ठिकाणी धन्यवाद देतो आणि मला 2 शब्द बोलत त्याबद्दल मी धन्यवाद देतो. धन्यवाद प्रमोद दादा. यानंतर मी आपले नवगर गावचे आर्मी मॅन, आपले भारतीय सैनिक श्री धनंजय शिर्के यांना विनंती करतो, आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. धन्यवाद, थँक्यू मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. प्रथम तर मी सांगू इच्छितो की आपला हा 6वा पर्व आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट जो पर्व झाला होता त्याच्यामध्ये मला खेळण्याची संधी मिळाली होती. त्याच्यानंतर आता हा 6वा पर्वाला मी इथे मला खेळायला भेटला आहे. तर तो जो आपला पर्व झाला होता, सुरुवात झाली होती ती एकदम चांगली झाली होती. त्याच्यानंतर आत्तापर्यंत एकदम त्याच पद्धतीने, त्याच जोशाने चालू आहे आपला हा आणि अशीच पुढे राहावं चालू. आणि स्पर्धा आयोजित करायचं तर आपल्याला जसं आजचा 26 जानेवारीचा दिवस आहे तो कसा सर्वांना अवेलेबल, सगळी लोक म्हणजे सर्व मुलं अवेलेबल असतात, त्याच्यामुळे त्या दिवशी घेतलं तर आपल्याला तर सर्वांना बरं पडेल. त्याच्यामुळे सर्व आपली सिनियर लोक वगैरे आणि आपले सर्व प्लेयर्स आहेत ते अवेलेबल होतील त्याजवळ. आणि दुसरं म्हणजे बोलायचं तर आपल्या गावाबद्दल, मुलांबद्दल, की आपण सर्व गावांमध्ये आता बघतोय काय परिस्थिती आहे. हर गावामध्ये 2-2, 3-3 टीम आहेत. एक गावातली कुठल्या असोसिएशनला खेळते तर दुसरी कुठल्या असोसिएशनला खेळते. पण आपल्या गावामध्ये अशी पोरं आहेत जी 2 का 3 टीम म्हणतील तरी पण ते सर्व एकत्र खेळत आहेत अजूनपर्यंत आणि एकत्र मिळजुळून. आणि असंच पुढे खेळत राहा की आपल्या गावामध्ये 2 टीम ना अशा कशी पुढे होता कामा नये, असंच खेळत राहा आणि हे सांगू इच्छितो. आणि दुसरी गोष्ट, मी आता खेळताना बघतोय, मी आता 3-4 वर्षांनी परत खेळतोय. त्याच्या आधी मी 3-4 वर्ष आधी खेळलो होतो असोसिएशनला, त्याच्यानंतर आत्ता खेळतोय. पण आताची परिस्थिती बघत होतो ह्याच्या आधी किंवा आताही बघतो, असोसिएशनला काही मतलब तेवढी पहिल्यासारखी एवढं स्कोप होत होतं आधी, तर तेवढं आता लोक इंटरेस्ट नाही घेत त्याच्यामध्ये. फक्त आता आपल्या गावामधली जर बघाल तुम्ही असोसिएशनला कधी बघा, दिवसभर, दुपार बघा, संध्याकाळ बघा, कुठेच तुम्हाला पब्लिक दिसणार, फक्त आपल्या गावातली मुलं सोडून. आणि आपल्या गावातलीच पब्लिक असते तिथं सर्वांमध्ये बघायला. त्याच्यामुळे हे जोश ठेवा सर्वांनी. आणि सर्व जे आता चांगली मुलं खेळतात, रोशन, साहिल, प्रज्योत झाला, विराज झालं, त्यांना आता तुमच्या अंडरची पोरं खेळतात, त्यांना चांगलं गाईड करा. आणि तुम्हालाही सांगतो की तुम्ही पण सर्व आपले सिनियर प्लेयरची इज्जत करा आणि असंच पुढे खेळत राहा. मी एवढं माझं बोलून मी भाषण करतो. धन्यवाद आर्मी मॅन. त्यानंतर मी विजेत्या संघाचा कर्णधार रोशन जाधव याला समोर बोलवण्याची विनंती करतोय. रोशन, 2 मिनिटं फक्त घे. आपलं मनोगत तू नक्कीच व्यक्त केलं पाहिजेस असं मला तरी पर्सनली वाटतंय. तुम्हाला वाटतंय ना? नक्कीच मी आज भरपूर खुश आहे, कारण की 5 वर्ष मी वाट बघितली फायनल. तो माझा संघ होता, तो क्वालिफायर पण नव्हता होत. पण ह्या वर्षी मी ऑप्शनलाच मी ठाणलेलं की चांगली टीम बनवेल आणि चांगलं प्रदर्शन करेन. आणि मी नक्कीच माझ्या खेळाडूंना धन्यवाद देईन, त्यांनी पण मला सपोर्ट केला त्यासाठी. आणि आजचा दिवस बोलायला गेलं तर माझ्यासाठी चांगलाच होता. हा मी दिवस कधीच नाही विसरणार, कारण की मला नक्कीच नवगर प्रीमियर लीगची फायनल मारायची होती आणि ती मी आज पूर्ण केली. आणि नक्कीच मी 2 शब्द संपवतो. धन्यवाद, धन्यवाद रोशन. त्यानंतर जास्त वेळ न घेता साहिल, हे 2 शब्द तुझे सुद्धा, कारण की तू सुद्धा फायनलला एखादी आपल्या संघाला घेऊन गेलास. साहिल, काय वाटतंय तुला आजच्या आपल्या आयोजनाबद्दल आणि आपल्या संघाबद्दल काय सांगशील? हॅलो, प्रथमतः धन्यवाद बोलतो की मला बोलण्याची संधी दिली. आयोजनचं बोलायला गेलं तर NPL ही नवगर प्रीमियर लीग ही सर्वात बोलतात ना, माणगाव तालुक्यात ही टॉप म्हणजे एकदम चांगली प्रीमियर लीग बोलायला गेली ती नवगर प्रीमियर लीग. कारण आपली सर्वात पहिली झाली ती नवगर प्रीमियर लीग, त्यानंतर सर्व गावात दुसऱ्या म्हणजे चालू झाल्या प्रीमियर लीग. आणि नवगर प्रीमियर लीगबद्दल बोलायला गेलं तर सर्व प्लेयर आपली सर्वांना खेळायला चान्स भेटतो इथे. कसं एखादा प्लेयर जर तिथे असोसिएशनला नाही भेटला तर इथे त्याला एखाद्याला चान्स भेटतो, तिथून तो पुढे घडतो. आणि तसं बोलायला गेलं तर सर्व एकत्र आहेत तर खूप मजा येते. असे सर्व सोबत राहा. बस, थँक्यू.
धन्यवाद साहिल. त्यानंतर जास्त वेळ घालवायचा नाहीये, आपण बक्षीस समारंभाला सुरुवात करतोय. मी सचिन करकर यांना विनंती करेन की आपण आपल्या सामन्यासाठी डेकोरेशन आणि डीजेचं जे काम पाहिलंय ते अंधेरी दादा यांना आपण एक सन्मान चिन्ह द्यायचं आहे. त्यानंतर मी दादांना विनंती करेन आयोजनाबद्दल आपण 2 शब्द व्यक्त करायचे मनोगत. कधीच कुठल्या स्टेजवर बोललं नाही, आज पहिल्यांदा बोलतोय. खरंच खूप छान तुमचा नियोजन असतं दरवर्षी. आज कमीत कमी 5 वर्ष मी तुमचा कार्यक्रम करतोय. 1 वर्ष फक्त मी दुसरे कार्यक्रम असल्यामुळे केला नाही, पण नवघरची मुलं सगळी एकत्र येऊन जो ही लीग साजरी करतात ती खरंच चांगली आहे. कारण की आमच्या गावात फक्त 1 वर्ष झाली, पुन्हा काही ती लीग झाली नाही. त्याच्यामुळं धन्यवाद करतोय. आपण यायचं आहे आपल्याला वेळोवेळी इथे जेव्हा जेव्हा मुलं आपली ग्राउंड बनवत असतात किंवा जेव्हा काही लाईट सप्लाय जेवण बनवण्यासाठी काही सहकार्य तेव्हा लागेल तेव्हा सुभाष शिर्के आपल्याला नेहमी मदत करतात. सुभाष दादा आणि आपल्या बक्षीस समारंभाला सुरुवात करतोय. सुरुवात आपला आजचा जो बेस्ट फिल्डर आपण यावर्षी नवीन एडिशन मध्ये आपण बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड एक आणलाय आणि बेस्ट फिल्डरसाठी खरोखर ज्याने आज सुरेख अशा 3 ते 4 झेल टिपल्या आणि आपल्या संघासाठी बहुमूल्य असे रन वाचवले. कोणी आहे का? गेस आहे का? एनी गेस? अल्पेश शिर्के. जोरदार टाळ्या होतात अल्पेश शिर्के. त्यानंतर मी महेशदादा पवार आणि नितीन जाधव यांना विनंती करेन त्यांनी आपण अल्पेश शिर्केला बेस्ट फिल्डरची ट्रॉफी द्यायचंय. बक्षीस स्वरूपात एक आकर्षक चषक आणि आपली गृहोपयोगी इस्त्री आपण एक वेगळं काहीतरी यावेळी करायचं ठरवलं होतं आणि त्या माध्यमातून आपण हे उपलब्ध करून दिलंय. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज यांनी गेस बरोबर चुरस होती. रोशन जाधव आणि अंश जाधव या दोघी जाधव ब्रदर्स मध्ये चुरस होती आणि थोडं फायनलच्या मॅच मध्ये केवळ 1 विकेटने जास्त घेऊन आजचा बेस्ट बॉलर ठरलाय अंश जाधव. त्याने आज टोटल 9 विकेट घेतलाय. जोरदार आहे अंश जाधव साठी. मी संजय जाधव आणि भाऊंना विनंती करतो आपण अंशला बक्षीस द्यायचं आहे. त्यानंतर बेस्ट बॅट्समन मध्ये सुद्धा थोडंसं कन्फ्युजन होतं कारण की रोशन जाधव एका हाती 131 रन त्याच्या आहेत आणि त्याच्या मागोमाग साहिल 96 धावा आहेत. पण थोडंसं आपण वेगळं काहीतरी करायचं ठरवलं यावेळी आणि बेस्ट बॅट्समन साठी आपण साहिलला नॉमिनेट केलंय. साहिल करकरे नौकाचा घाड्या. मी सकपाळ भाऊजी आणि गजानन शिर्के यांना विनंती करेन आपण साहिलला बक्षीस द्यायचं आहे. हे सुद्धा एक आकर्षक चषक आणि इस्त्री आहे. त्यानंतर चतुर्थ क्रमांकाचा मानकरी जो ठरलाय प्रिन्स 11 संघ. प्रिन्स 11 संघाला ट्रॉफी द्यायची. विठ्ठल करकरे आणि मिलिंद करकरे यांनी प्रिन्स 11 संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. त्यानंतर मी आर्मी मॅन धनंजय शिर्के यांना विनंती करतो आपण यायचंय. गजानन शिर्के सकपाळ भाऊजी मिलिंद करकरे आपण 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस द्यायचंय. सार्विक चिकू वॉरियर संघ नायक आहे कुणाल पाटील विराज करकरे. आपण पुढे यायचंय ट्रॉफी घेण्यासाठी.
त्यानंतर द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय दक्षित 11 संघ. मी श्री संजय जाधव भाऊ त्यानंतर महेश पवार दादा यांना विनंती करतो आपण यायचंय बक्षीस द्यायला. विराज त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज कोण वाटतंय? रोशन जाधव नवघर संघाचा मिस्टर 360. त्याला भावेश शिर्केच्या माध्यमातून एक उत्कृष्ट असे शूज त्यानंतर मिक्सर आणि एक उत्कृष्ट चषक. मी भावेश शिर्के यांना विनंती करेन त्यांनी रोशनला मॅन ऑफ द सिरीज द्यायचंय. मी दिनेश करकरे यांना विनंती करेन आपण सुद्धा यायचंय. त्यानंतर आपले नवघर गावचे जे छोटे खेळाडू आणि लाईनमॅन म्हणून काम पाहिलंय त्यांनी सुद्धा एक एक करून लाईनअप व्हायचंय. मी रोशन जाधव यांना विनंती करेन त्यांनी प्रत्येक आपल्या खेळाडूला मेडल द्यायचंय. या लाईनअप करायचंय छोटे खेळाडू. रोशन या सगळ्यांनी या. वेद शिर्के हर्ष करकरे हार्दिक पांड्या सॉरी पवार भावार्थ करकरे मोर्या रोनक पवार अर्णव अधिकारी त्यानंतर जुग्नो आज सुरेख अशी गोलंदाजी केली तो दुर्ग्या राजेश करकरे त्यानंतर मनीष करकरे आणि आपला नवघरचा इंजमाम जय. त्यानंतर जो आज खेळता न खेळताच पडला तो मोक्ष सोहम त्यानंतर कविश हर्षल कुठे आपण दोन आहेत. त्यानंतर यश करकरे त्यानंतर हर्षल शिर्के सर्वांनी ते यायचं आपला फोटो काढण्यात येईल. सर्व जणांनी घेऊन या इकडे सगळ्यांनी या. मोठे मागे मागे टोपी काढ दुर्ग्या ट्रॉफी हातात घे तुझ्या. असं करा काय अँगलने फोटो काढतो बघा. त्यानंतर विजेता संघ आणि मी नवघरचे जे आपले सर्व सिनियर खेळाडू आहेत प्रमोद दादा करकरे अनिरुद्ध पिलनकर गणेश पवार अंकित तेडगुडे समाधान करकरे संतोष शिर्के आणि अजून जे कोणी उपलब्ध नितीन जाधव आहेत आपण यायचंय. नितीन जाधव आपण येऊ नका आपण बक्षीस घ्यायला त्या
आणि धनंजय शिर्के आपले आर्मी मॅन. आपण सर्वांनी पहिल्या नंबरचं प्राइज जे आहे म्हणजे रोख रक्कम 10,000, एक मिक्सर ग्राइंडर आणि एक आकर्षक चषक जे संघ मालकाला मिक्सर ग्राइंडर आहे ते द्यायचं आहे. संघ मालक आहेत नितीन जाधव. संघाचं नाव जाधव ब्रदर. जोरदार टाळ्या. तसेच नवघरचा चॉकलेट बॉय सूरज शिर्के इथं आलाय. सुभाष शिर्के सुभाष दादा. सुभाष शिर्के. आता मी डीजेला विनंती करेन एक 10 मिनिटं सुमधुर संगीत वाजवायचं आहे आणि 10 मिनिटं सर्वांनी एन्जॉय करायचं आपला आजचा क्षण. डीजे साहेब